धुळे सुरत रूट, कोंडाईबारी घाटाची भुताटकी बस. ही कथा धुळे ते सुरत या रस्त्यावर घडलेली, सत्यावर आधारित म्हटलं जातं. भाग 1. रात्रीचा प्रवास, साधारण 2014 साल. धुळ्याहून सुरतला जाणारी रात्रीची लाल रंगाची एसटी बस क्रमांक MH20B 4321 निघाली होती. रात्रीचे 11 वाजले होते. घाट सुरू होण्याआधीच पावसाचे थेंब टपटपू लागले. ड्रायव्हर गजानन पाटील, कंडक्टर सलीम शेख आणि 12 प्रवासी. बसमध्ये मंद पिवळा प्रकाश, खिडकीबाहेर फक्त काळोख. कोंडाईबारी घाटाकडे जाताना वारा आणि धुके इतकं होतं की हेडलाईटने काही दिसत नव्हतं. शेजारच्या सीटवर बसलेला एक म्हातारा शांत आवाजात म्हणाला, "घाटात आज थांबू नका, आज अमावास्या आहे." सलीम हसला, "अरे बाबा, रोज जातो इथून, आता भूतं काय थांबवतील." भाग 2. ती सावली. घाट चढायला सुरुवात झाली. बसचा वेग कमी झाला. रस्त्याच्या मधोमध काहीतरी पांढरं दिसलं. एक बाई पांढऱ्या साडीत पावसात उभी. गजाननने हॉर्न वाजवला. ती हल्लीच नाही. थोडं पुढे गेल्यावर ती अचानक बस समोर उभी राहिली. ब्रेक लावले. बस थांबली. सगळे प्रवासी पुढे झुकले आणि ती बाई बसच्या समोरून हळू चालत मागच्या बाजूला गेली, पण परत दिसली नाही. भाग 3. अनोळखी प्रवासी. 10 मिनिटांनी बस पुन्हा सुरू झाली. सगळे गप्प होते. मग अचानक बसच्या मागच्या सीटवरून एक आवाज आला, "तिकीट घेतलंच नाही कोणी माझं." सलीम वळला. तिथं तीच बाई बसलेली. तिचा चेहरा काळसर, डोळे रक्ताळलेले आणि केस ओले. ती म्हणाली, "माझं ठिकाण घाटात आहे. तुम्ही मला का घेऊन आलात?" आवाज पूर्ण घाटभर घुमला. बसचे लाईट बंद झाले. इंजिन बंद पडलं. ड्रायव्हरने प्रयत्न केला, पण बस हलली नाही. भाग 4. अंत सकाळी गावकऱ्यांना घाटाच्या तळाशी ती बस उलटलेली सापडली. सगळे मृत. पण एक विचित्र गोष्ट, बसच्या आतल्या सगळ्या सीटवर पाण्याचे ठसे होते. फक्त मागची सीट कोरडी होती. पोलिसांनी तपास केला, पण कारण समजलं नाही. त्या रात्रीच्या CCTV फुटेजमध्ये शेवटचं दृश्य दिसलं. ड्रायव्हरच्या मागे बसलेली पांढरी सावली.